Good morning, everyone. Kindly switch on your cameras. Okay. We discussed about the time management in last session, right? Today we are going to start with different topic. मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळेस. आज आपण स्टार्ट करूया पब्लिक स्पीकिंग, ठीक आहे? And today itself we are going to end the public speaking, okay? पब्लिक स्पीकिंग वाला एक छोटंसं प्रेझेंटेशन असतं, त्यामुळे जास्त ड्युअल सेशन्सची आवश्यकता नसते त्यात. सो वी आर गोइंग टू कम्प्लीट इट टुडे इटसेल्फ. नोट डाऊन करत चला इम्पॉर्टंट पॉइंट्स. जस्ट 1 minute. ओके. स्लाइड दिसते सर्वांना? विजिबल आहे ना? Yes, sir. ओके. गिनेशने मेंबर्सचाच कॅमेरा ऑन असतो प्रत्येक वेळेस. बाकीच्यांनी पण करत जा. डेडिकेशन खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? कारण की तुम्हाला हळूहळू पुढे जाऊन पब्लिकच्या समोर बोलायचंय. तुम्हाला ती ती गट फिलिंग येणं, तो कॉन्फिडन्स येणं खूप गरजेचं असतं. बिकॉज दिस इज व्हेरी इनिशियल फेज ऑफ युअर लाईफ. खूप स्टार्टिंगच आहे तुमच्या करिअरची. ठीक आहे. जितकं लवकरात लवकर तुम्ही चांगल्या गोष्टी, चांगले ऍट्रिब्यूट्स अप्लाय कराल स्वतःच्या लाईफमध्ये, तितकं तुमच्यासाठी फ्युचर खूप इझी आणि कम्फर्टेबल असणार आहे. बिकॉज इन टुडेज वर्ल्ड ऑफ कॉम्पिटिशन you need to be little at higher level or in front of others. कॉम्पिटिशन खूप हाय लेवलला झाली सध्या, तुम्हाला पण माहिती आहे. ओके ओके. जेव्हाही आपण पब्लिक स्पीकिंग म्हणतो, वेन एव्हर वी आर इन दी पब्लिक फॉर टेलिंग समथिंग, पब्लिक स्पीकिंग म्हणजे काय? एखादी ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्स मध्ये आपल्याला बोलायचंय. ती ऑडियन्स 5 लोकांची पण असू शकते, 500 लोकांची पण असू शकते, 5 लाख लोकांची पण असू शकते. सिंपल. सो एखादी स्पीच, एखादं भाषण चालू करण्यासाठी, बोलण्यासाठी, एखादं प्रेझेंटेशन देण्यासाठी तुमच्यासाठी स्टार्टिंग मध्ये काय गरजेचं पाहिजे? दॅट इज युअर फर्स्ट सेंटेन्स अँड द इनिशियल फेज ऑफ युअर स्पीच. फर्स्ट सेंटेन्स मॅटर करतो खूप. इट क्रिएट्स द इम्प्रेशन इन द माइंडसेट ऑफ पीपल, इन द माइंडसेट ऑफ ऑडियन्स. अनकन्व्हेन्शनल स्टार्टिंग पाहिजे तुमची कधी पण. डोंट बी कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल म्हणजे काय? जसं रेग्युलरली आपण एखादा व्यक्ती बोलतो, जसं मी समजा स्पीच साठी आलो तुमच्या समोर, 200-300 तुम्ही स्टुडंट आहात, मी स्पीच देतोय. गुड मॉर्निंग एव्हरीवन, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन दिस टॉपिक ऑफ पब्लिक स्पीकिंग. सो लेट स्टार्ट विथ पब्लिक स्पीकिंग. थँक्यू ऑल. बस. दिस इज दिस. नो, असं नाही करायचंय. जेव्हा आपण सामने सामने असतो, एकामेकाच्या समोर असतो, आमने सामने, तेव्हा आपण एखादी घटना सांगू शकतो, एखादा इव्हेंट सांगू शकतो टू मेक दी ऑडियन्स कम्फर्टेबल. दॅट्स इट. फॉर एक्झाम्पल, आता बऱ्याच वेळा स्पीच मध्ये आपण स्टोरीज सांगतो स्टार्टिंगला. आय वॉज इन MIT इन्स्टिट्यूट बिफोर 2 months. MIT कॉलेज आहे ना, धानोरे येवलाचं, तिथे मी होतो बिफोर 2 months फॉर 2 day वर्कशॉप. 2 दिवस माझा प्रोग्राम होता तिथे. फुल डे प्रोग्राम ऑफ सॉफ्ट स्किल ट्रेनिंग द्यायची होती मला. तर त्या इव्हेंटमध्ये स्टार्टिंग जी करावी लागली ती एका स्टोरीने केली. मग मी एक स्टोरी त्यांना सांगितली, त्या स्टोरीने मग त्यांना कनेक्ट केलं. त्या स्टोरी सोबत मग आम्ही पुढे गेलो. व्हॉट हॅपन्स वेन एव्हर यू कनेक्ट सर्टन थिंग्स. एखादी गोष्ट तुम्ही सांगताय, किंवा तुम्हाला येताना कसं वाटलं, हाऊ वॉज दी वेदर, हाऊ वॉज दी क्लायमेट. तुम्ही कोणतीही एखादी गोष्ट जनरली जेव्हा बोलतात ना, अशा वेळेस, तेव्हा ते कनेक्टिव्हिटी फील करतात पब्लिकला. दॅट्स इट. नाउ इट इज नॉट नेसेसरी एव्हरी टाइम. नाहीतर तुम्हाला एक महत्वाचं प्रेझेंटेशन तुमच्या कॉलेजमध्ये द्यायचंय आणि तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगत बसले. नो, हे त्या टाइमला सुटेबल नाही होणार. सिच्युएशन बेसिस्ड असतात या गोष्टी, सिच्युएशन बेस्ड असतात. ओके, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, कंबायनिंग ऑफ द 2 वर्ल्ड्स. कंबाईन करायचे 2 वर्ल्ड, 2 जग कंबाईन करायचे. म्हणजे काय? बोलणाऱ्याचं जग आणि ऐकणाऱ्याचं जग. बिकॉज द वन हु इज गोइंग टू लिसन, जो ऑडियन्स असणार आहे, ते वेगळ्या धुंदीमध्ये असू शकतात, त्यांच्या माइंडमध्ये वेगळ्याच गोष्टी चालू शकतात, त्यांचा इंटरेस्ट पण नसेल ते ऐकण्यामध्ये. बट आपल्याला ते आणायचंय, आपल्याला खेचून आणायचंय त्यांचा इंटरेस्ट, किंवा आपल्याला त्यांच्यासोबत मिंगल अप व्हायचंय.
आपल्याला त्यांच्या वर्ल्डमध्ये जाऊन त्यांना आपल्यासोबत घेऊन यायचंय. सो मेकिंग द ऑडियन्स कम्फर्टेबल विथ यू इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड ग्रॅबिंग दी हार्मोन्स ऑफ ऑडियन्स. हार्मोन तुम्हाला माहिती आहे, एव्हरी ह्युमन बिंग हॅज हार्मोन्स, राईट? हार्मोन्स सिक्रेट करतो आपण. 3 प्रकारचे हार्मोन्स खास करून पब्लिक स्पीकिंग मध्ये, कम्युनिकेशन मध्ये काम करतात. The one is serotonin, then it's dopamine, and then it's cortisol. सेरोटोनिन म्हणजे मूड. तुमचा जो पण मूड असतो ना, तुमचा चांगला मूड असतो, खराब मूड असतो, इट इज ऑल बिकॉज ऑफ दिस सेरोटोनिन. तुम्ही हॅपीनेस जेव्हा फील करतात ना तुमच्या लाईफमध्ये, इट रिलीजेस द डोपामाइन हार्मोन. अँड कॉर्टिसॉल इज अ काइंड ऑफ अलर्ट वाला हार्मोन. अलर्ट म्हणजे अचानक एखादी घटना घडली आणि अचानक तुम्हाला काहीतरी न्यूज आली, अलर्ट झाले तुम्ही. दॅट इज द हार्मोन of alert, the cortisol. So the speech should include everything to create the good mood of audience, to create the happy environment in the audience, and to create an alert situation in the audience. Alert situation कशी करायची तयार ऑडियन्स मध्ये? गरज सांगून एखाद्या गोष्टीची. जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की कॉम्पिटिशन अशी अशी आहे, तुम्ही स्वतःला ग्रो केलं पाहिजे, तुम्हाला खूप चान्स आहे ग्रो करण्याचा, अशा अशा सिच्युएशन्स आहे, तुम्ही अलर्ट होतात, तुमच्या फ्युचर बद्दल तुम्ही चांगल्या प्रकारे विचार करतात. सो दॅट इज अ काइंड ऑफ कॉर्टिसॉल सिनॅरिओ अँड अलर्ट वाला सिनॅरिओ. ठीक आहे. सो हे सगळे हार्मोन्स रिलीज करणं, तशा सिच्युएशन मध्ये ऑडियन्सला घेऊन जाणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड देन लास्ट वन इज प्रोव्हाइडिंग द रिलेटेड एक्झाम्पल्स. या सगळ्या संदर्भात रिलेटेड एक्झाम्पल्स ऑडियन्सला देणं खूप गरजेचं आहे. बिकॉज whenever you give examples to the audience, they feel it relatable. जेव्हा आपण एखादं उदाहरण देतो एखाद्या व्यक्तीला, तेव्हा ते अजून जवळचं वाटतं. दॅट्स इट. ऐकण्यासाठी, समजण्यासाठी सोपं पडतं. दॅट इज द मेन रिझन बिहाइंड दॅट. जेव्हा आपण स्पीच देतोय, whenever you are having a speech, whenever you are handling any event, that time your body is in front of the audience. You're standing in front of the audience. Means your body is moving. Your body is moving in the sense your gestures will be there. You will be having certain posture of your body. So high power pose is very important. High power pose means what? Standing straight and then delivering your speech in proper way. Your tone is very important. Your tone should reflect the respect for the audience. Your tone should reflect the attention or seek the attention from the audience. हे तुमची टोन चांगल्या प्रकारची असली पाहिजे. स्लोली, आणि म्हणजे स्लोली इन द सेन्स नॉट टू स्लो, इन ऍव्हरेज स्पीड, कम्फर्टेबल स्पीड, का जे ऑडियन्सला समजेल. लँग्वेज अशी असली पाहिजे की ती ऑडियन्सला समजेल. सिम्पल. आणि शो अँड टेल. शो अँड टेल मीन्स व्हॉट? मी एखादी गोष्ट सांगतोय तुम्हाला, एखाद्या, फॉर एक्झाम्पल इफ आय एम टेलिंग यू अबाउट दी गुलाबजामुन. गुलाबजामुन बऱ्याच पब्लिकला आवडत असेल, राईट? गुलाबजामुन म्हटलं की बऱ्याच जणांना खाऊशी वाटतो. सिम्पल आहे. बट व्हॉट इफ आय विल शो यू डायरेक्टली द इमेज ऑफ गुलाबजामुन? अजून जास्त फरक पडला ना. मी बोलणं आणि मी इमेज दाखवणं, देर इज अ डिफरन्स. गॉट इट? समजलं? फक्त एखादा व्यक्ती गुलाबजामुन बोलल्यानंतर जितकं तुम्हाला चांगलं नाही वाटलं, तितकं ती इमेज बघितल्यावर वाटलं. सो showing the audience about what they require, showing to the audience what you are going to tell them. एखाद्या ऑडियन्सला जर तुम्ही एखाद्या सॉफ्टवेअर बद्दल सांगत असाल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल जर सांगत असाल, तर ऍट दॅट टाइम you should show them certain examples of artificial intelligence. If you're teaching the audience how to create animation videos using the AI, if you're teaching, तुम्ही जर हे सेशन देतायत, तर तुम्ही त्याचे डेमो दाखवले पाहिजे. कशा कशा अॅनिमेशन क्रिएट होतात, कशा कशा प्रकारचे कॅरेक्टर्स आपण मॉडिफाय करू शकतो, लाईक दॅट वे. जेव्हा आपण एखादी गोष्ट दाखवतो, ती समजण्याचे चान्सेस जास्त वाढतात. सिम्पल. साइनिंग ऑफ गेस्चर्स. Whenever at a certain level you are a mentor, you are a teacher, and you are teaching someone something, while winding up this session or seminar, you should wave your hands with bye bye scenario, or you should join your hands like this with namaste and all those things. Thank you. राईट? तुमचे एक्सप्रेशन जे एंडिंगला असतात ते खूप महत्वाचे असतात. द गेस्चर्स ऑफ युअर हँड, युअर बॉडी पोस्चर्स अँड ऑल दो थिंग्स. ठीक आहे. सो साइनिंग ऑफ चांगल्या प्रकारे करणं गरजेचं आहे. अँड ड्रेसिंग फॉर द इम्प्रेशन. ड्रेस टू इम्प्रेस. You all know that the police officials are having certain uniform. The doctors are having certain uniform of white color. The advocates and judge lawyers are having certain uniform of black color apron.
So there are many fields in this world which are having a proper uniform for them. Students are having certain uniform for their institutes, right? The bankers, the IT professionals are having certain uniforms of their organization, or they are wearing professional uniform, that is a formal attire, right? Formal shirt and trousers. So at every position, every situation, proper dressing is always important. तुम्ही ऍज अ स्टुडंट युनिफॉर्म मध्ये खूप चांगले दिसाल, मच मोर दॅन दी सिव्हिल ड्रेस. सिम्पल. इफ देर इज एनी इव्हेंट इन युअर इन्स्टिट्यूट, दॅट्स इट. So having proper uniform, proper dress is very good to create an impression in front of the audience. Okay. Next, structuring the speech. तुम्हाला भाषण द्यायचं तर आहे, पण त्या भाषणमध्ये काय काय असलं पाहिजे? डेटा, ऍक्टिव्हिटी अँड दी परस्युएशन इन दी स्पीच. परस्युएशन म्हणजे काय सांगतो तुम्हाला. विल गो स्टेप बाय स्टेप. बेसिकली इंपॉर्टंट फॅक्टर इज द डेटा. डाटा, ठीक है. Information, facts and figures. For example, if you are telling something about Python or Java, you should have the number of that software being sold out in last year. तुम्हाला जर जावाच्या सॉफ्टवेअर बद्दल सांगायचंय, तुम्ही जर तयार केलं एखादा प्रॉपर एक सॉफ्टवेअर त्याच्या थ्रू, आणि मग तुम्हाला त्या थ्रू एक सांगायचंय की हे जावा थ्रू केलेलं आहे, जावा बेस्ड आहे, आणि याचे जवळपास खूप सारे 10 लाख 20 लाख सॉफ्टवेअर्स विकल्या गेले, पीसेस विकल्या गेले, प्रोडक्ट्स विकल्या गेले सो कंपनीजला, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सला, हे तुम्हाला सांगायचंय. तर ते 10 लाख किंवा त्याला खर्च किती आला, किंवा ते काय काय किती किती लेवलचे त्याच्यामध्ये टूल्स आहेत, कशा कशा प्रकारचे ऍडव्हान्टेजेस आहे, काय डिसएडव्हान्टेजेस पण त्याचे होऊ शकतात. ऑल दीज फॅक्ट्स अँड फिगर्स इज कॉल्ड एज डाटा. सिम्पल. द इन्फॉर्मेशन ऑफ युअर टॉपिक. इन्फॉर्मेशन असणं खूप गरजेचं आहे. इट इन्क्रीजेस युअर कॉन्फिडन्स. सिम्पल. अँड ब्रिंगिंग द एंटरटेनमेंट इन द स्पीच. थोडं मधून मधून एंटरटेनमेंट आणणं त्या भाषणामध्ये, तुमच्या ऍक्टिव्हिटीज करणं खूप गरजेचं आहे. ओके. नाउ whenever I gave session, as I told you previously that I had a 2-day workshop सिंगलला, त्यावेळेस आम्ही बऱ्याच प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या in those 2 days. So what happens whenever you are having certain activities, त्या ऍक्टिव्हिटीज मुळे काय होतं, तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहणं खूप इझी होतं, बिकॉज यू आर एक्सपिरियन्सिंग दॅट ऍक्टिव्हिटी. बट ती ऍक्टिव्हिटी त्या टॉपिकशी रिलेटेड असली पाहिजे, नॉट लाईक अन इरिलिव्हंट ऑर समथिंग डिफरंट. नॉट दॅट. रिलेटेड असणं खूप गरजेचं आहे. अँड ब्रिंगिंग परस्युएशन इन युअर स्पीच. ब्रिंगिंग परस्युएशन मीन्स ऑडियन्स कडून येस येस बोलवून घेणं, किंवा ऑडियन्सला क्वेश्चन्स विचारणं. सिम्पल. जसं आपण प्रत्येक सेशन मध्ये बघा, तुम्हाला मी नेहमी विचारत असतो, तुम्हाला समजतंय का, तुम्हाला स्लाइड दिसते का, राईट. दिस इज द परस्युएशन. हा फीडबॅक येणं खूप महत्वाचं असतं. व्हाय? इन सर्टन केसेस मे बी दी ऑडियन्स माइट हॅव नॉट अंडरस्टूड दी टॉपिक. काही डाऊट असू शकतो, काही क्वेश्चन्स असू शकतात, राईट. आणि जेव्हा येस येस ऑडियन्स येतं आपल्याकडे, तेव्हा ऑडियन्स पण रिलेट करायला लागते, अँड ऑडियन्स फील कम्फर्टेबल विथ दी वन हु इज टीचिंग दम. सिम्पल. सो ऑडियन्सला इन्व्हॉल्व करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. So these are the three attributes which need to be focused during the speech: structuring the speech, data, activity, and the persuasion. Okay. Asking for yes from the audience. Okay. Moving further. 3 P's in public speaking. 3 P's in public speaking is that, तुम्हाला पण माहिती आहे पब्लिक स्पीकिंग हा कम्युनिकेशनचा खूप मोठा पार्ट, राईट. Public speaking is important. Verbal communication. Verbal, right? Mute yourself. Okay. जेवण होईल म्हणे आता पनीर करू नाही म्हणजे म्हणे आवाज येतोय बॅकग्राऊंडला. काइंडली म्यूट युअरसेल्फ प्लीज. प्रत्येकाने स्वतःला म्यूट करून ठेवा, जेणेकरून बॅकग्राऊंडला आवाज नाही येत. ठीक आहे. जस्ट गिव्ह मी 1. तरी मी 2 ओके.
तुम्ही जेव्हा रिजॉईन होतात ना तेव्हा काळजी घेत चला की तुम्ही म्यूट असले पाहिजे, बिकॉज जेव्हा आपण रिजॉईन करतो एखादं सेशन तेव्हा कदाचित माईक ऑन असू शकतो. ठीक आहे, ओके. 3 P's इन पब्लिक स्पीकिंग. 3 P's आपल्याला लक्षात ठेवायचे की जेणेकरून तुमची भीती दूर होईल स्पीच देताना, भाषण देताना. राईट? प्रिपेअर, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट? प्रिपरेशन, काय काय प्रिपेअर करणार तुम्ही, कसं प्रिपेअर करणार आहे. थिंक अबाउट युअर टॉपिक. टॉपिकचा विचार करा, काय टॉपिक आहे ऍक्च्युली. थिंक अबाउट व्हॉट युअर लिस्नर्स नीड टू नो अबाउट दॅट टॉपिक. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. तुमच्या समोर जे लोक बसणार आहे, तुमच्या समोर जी ऑडियन्स असणार आहे, त्यांना नेमकं ऐकायचं काय, त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, देर इज अ टॉपिक ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर यू टू प्रेझेंट इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. नाउ इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इट इज very wide topic, very big topic, artificial intelligence, right? But audience is sitting in front of you for listening how you can use AI for preparing the animation videos, preparation of animation videos. आता AI तर खूप मोठं आहे. AI ने तुम्ही बरंच काय करू शकता. तुम्ही डीप रिसर्च एखाद्या कंपनीचा करू शकतात, तुम्ही खूप सारं कंटेंट घेऊ शकतात, तुम्ही खूप डीप स्टडीज करू शकतात वेगवेगळ्या टॉपिक्सवर, तुम्ही व्हिडिओज बनवू शकता, तुम्ही डायग्राम्स तयार करू शकता, तुम्ही खूप काय करू शकतात. राईट? AI ने. इट हॅज सर्टन ऍडव्हान्टेजेस, इट हॅज सर्टन डिसएडव्हान्टेजेस. बट ऑडियन्स जी तुमच्या समोर बसली ती कशासाठी बसली? हाऊ यू आर गोइंग टू प्रिपेअर व्हिडिओज थ्रू दी AI. मग तुम्हाला टॉपिक लक्षात आला तुमचा. व्हॉट यू आर गोइंग टू टीच देम, हाऊ टू प्रिपेअर व्हिडिओज थ्रू AI. त्या व्यतिरिक्त तुम्हाला वेगळं काही नाही सांगायचं आहे. तुम्हाला वेगळं हे डीप रिसर्च कंपन्यांबद्दल हे नाही सांगायचे. डोंट गो अवे फ्रॉम युअर टॉपिक. त्यामुळे तुमच्या ऑडियन्सला नेमकं ऐकायचं काय ते खूप महत्वाचं आहे. कधी कधी एक टॉपिक खूप मोठा असू शकतो, बट ऑडियन्सची रिक्वायरमेंट छोटी असते. सो फोकस ऑन दॅट. दॅट्स इट. ओके. अँड थिंक अबाउट द बेस्ट वे टू मेक युअर लिसनर्स अंडरस्टँड द टॉपिक. जी ऑडियन्स आहे त्यांना योग्य प्रकारे ते समजेल अशा प्रकारे तुम्ही शिकवा. सिंपल. ऍज वी आर युझिंग दी मराठी अँड इंग्लिश कॉम्बिनेशन, राईट? तेलुगू, तमिळ, मल्याळम लँग्वेज मध्ये करू शकलो असतो का आपण सेशन? नसतो करू शकलो, बिकॉज ती लँग्वेजेस आपल्याला जमत नाही. सिंपल. त्या लँग्वेज मध्ये जर मी बोललो असतो, मला जर येत असती, तरी पण तुम्हाला ते समजलं नसतं. इम्प्रॉपर कम्युनिकेशन. राईट? द बेस्ट वे शुड बी की पुढच्याला ते समजणं गरजेचं आहे. दॅट्स इट. तुम्ही व्हाईट बोर्डवर एक्सप्लेन करा, तुम्ही स्क्रीनवरती एक्सप्लेन करा, तुम्ही झूम मीटिंग थ्रू एक्सप्लेन करा, तुम्ही समोरासमोर एक्सप्लेन करा, तुम्ही डायग्राम थ्रू एक्सप्लेन करा, तुम्ही व्हिडिओज थ्रू एक्सप्लेन करा, इमेजेस थ्रू करा, बट find the best way to explain it to the audience. Simple. And write what you plan to say. लिहिणं खूप गरजेचं आहे, बिकॉज वेन एव्हर यू आर रायटिंग समथिंग, इट गोज थ्रू युअर आईज. तुमच्या डोळ्यांसमोरून ते जात आहे, चित्र होत आहे, ती इमेज तयार होते. सो यू रिमेंबर दॅट व्हेरी इझिली. ओके. देन प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मीन्स वॉट? काय काय करायचं प्रॅक्टिसमध्ये? तुम्ही जे स्पीच तयार करतात ते तुम्हाला स्वतःला बोलायचंय. यू विल टू प्रॅक्टिस दॅट ऍट होम, ऍट कॉलेज. तुम्ही आरशासमोर सुद्धा ती प्रॅक्टिस करू शकतात. इन फ्रंट ऑफ अ मिरर, टॉक टू युअर सेल्फ, त्याला आपण पेप टॉक पण म्हणतो. टॉक इन फ्रंट ऑफ युअर रिलेटिव्ह ऑर फ्रेंड्स अँड आस्क देम अबाउट द फीडबॅक. राईट? ओके. सो फ्रेंड्स अँड फॅमिलीपेक्षा पण मिरर ऍक्टिव्हिटी जास्त पॉवरफुल असते. वाय? बिकॉज आय विल टेल यू. इफ यू आर हॅव्हिंग सर्टन रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स 10 इन क्वांटिटी, 10 पैकी तुम्हाला 7-8 जण चांगलंच म्हणणार आहे तुमच्यासाठी, तुमच्या खुशीसाठी. तुम्ही कसंही प्रेझेंट करा. तो इव्हेंच्युअली जेन्युइन फीडबॅक येण्यासाठी तुम्ही आरशासमोर जेव्हा उभे राहतात तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल फीडबॅक येतो. त्यात मॅनिप्युलेशन नाही होऊ शकत. ओके. अँड इफ यू आर हॅव्हिंग जेन्युइन फ्रेंड्स, जेन्युइन फॅमिली मेंबर्स हू विल टेल प्रॉपरली, देन इट्स ओके. बट जेन्युइन फीडबॅक येणं खूप गरजेचं आहे तुमच्या इम्प्रोव्हायझेशनसाठी. हे लक्षात असू द्या. ऑर एल्स फॅमिली मेंबर्सला किंवा फ्रेंड्सला पण तुम्ही विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामध्ये. ठीक आहे. अँड स्पीक क्लिअरली, लाऊडली अँड ॲट द राईट स्पीड. नॉट व्हेरी फास्ट और नॉट व्हेरी लो. व्हेरी व्हेरी एसेन्शियल. ठीक आहे. प्रॉपर टोन असणं खूप गरजेचं आहे. क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे तुमच्या शब्दांमध्ये. अँड लास्ट इज द परफॉर्मन्स. द परफॉर्म. टेक अ फ्यू डीप ब्रीथ इफ यू आर फिलिंग नर्वस. तुम्हाला जर नर्वस फील होत असेल ना, तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या, थोडं रिलॅक्स फील करा स्वतःला, तेव्हा स्पीच द्या. अँड थिंक अबाउट व्हॉट यू हॅव प्रिपेअर्ड अँड स्टार्ट स्पीकिंग कॉन्फिडेंटली. तुम्ही काय प्रिपरेशन केलं आहे त्याचा विचार करा आणि कॉन्फिडेंटली बोलायला सुरुवात करा. सिंपल. ओके. समजतंय सर्वांना?
आय होप देर इज नो डाऊट. हे खूप महत्वाचं आहे. सी, आपण जेव्हाही पब्लिक स्पीकिंग करतो, पब्लिक स्पीकिंग म्हणजे असं नाही की तो 10 जणांचा ग्रुप नाही राहणार किंवा 50 जणांचा नाही राहणार, त्यापेक्षा मोठा असेल. नो, हा ग्रुप जो असतो तो कितीही पण मोठा असू शकतो. नाव दिस इज द इनिशियल फेज ऍक्च्युअली ऑफ युअर करिअर. सो तुम्हाला तो एक्सपिरियन्स अजून नसेल आला, बट इव्हेंच्युअली व्हेनेवर यू विल स्टार्ट प्रेझेंटिंग PPTs in front of the teachers, in front of the public, in front of other batchmates, तेव्हा तुम्हाला ते समजायला लागेल. ठीक आहे. त्यामुळे प्रेझेंटेशनची तयारी किंवा पब्लिक स्पीकिंगची तयारी ही अगोदरपासूनच करायला सुरुवात करा. ओके. अँड अजून एक गोष्ट, जेव्हा पब्लिक स्पीकिंग करत असतो आपण, यामध्ये तो पॉइंट नाहीये, मी ऍडिशनली सांगतो. Whenever you are having your presentation or speech in front of public, try to go at that location in advance. 10-15 मिनिट अगोदरच त्या लोकेशनला तिथे जाऊन थांबा, उभे राहा. त्या एरियामध्ये, त्या झोनमध्ये तुम्ही जिथून बोलणार आहात तिथे जा, तिथे तयारी करा. वाय? जेव्हा आपण त्या झोनची एक असं समजून झालं की त्या झोनचा जेव्हा एक्सपिरियन्स आपण घेतो, त्या झोनमध्ये प्रेझेंट जेव्हा आपण राहतो, तेव्हा आपण स्टार्टिंगला खूप अँझायटी फील करतो, टेन्शन फील करतो. पण जसा जसा वेळ जातो 5-10 मिनिटांचा, तेव्हा तुम्हाला खूप रिलॅक्स्ड फील व्हायला लागेल. आय विल टेल यू वन एक्झाम्पल, रिअलिस्टिक एक्झाम्पल माझ्या स्वतःबद्दल जे घडलं होतं. आय वॉज इन 9th स्टँडर्ड. 10वीच्या मुलांचा सेंड ऑफ असतो, राईट? जेव्हा 10वीचे मुलं स्कूल पास आउट होतात तेव्हा एक्झामिनेशनसाठी. तर तेव्हा सेंड ऑफच्या वेळेस मला होस्टिंगचा चान्स दिला होता इव्हेंटच्या. दॅट वॉज द फर्स्ट टाइम इन माय लाईफ वेन आय वॉज अ होस्ट ऑफ दॅट इव्हेंट, ऑफ अ पर्टिक्युलर इव्हेंट. तर पहिली वेळ होती, माहित नाही कसं करायचं प्रेझेंटेशन, म्हणजे जो सूत्रसंचालनचा जो भाग असतो तो तयार केलेला होता. आय वॉज ओनली दी वन हु वॉज होस्टिंग दी प्रोग्राम. बट व्हॉट हॅपन, 10-15 मिनिट मी त्या ऑडियन्सच्या समोरच होतो उभा, ती तयारी करत, स्पीकर्स अँड माईक अँड ऑल दोज थिंग्स, पोडियमवरच उभा होतो समोर. तर मला स्टार्टिंगला थोडा प्रेशर फील झाला, त्यावेळेस जाणवलं की हा, थोडं धगधग होतंय, हार्टबीट्स वाढत आहे. बट जसं जसं 10-15 मिनिट निघून गेले आणि फंक्शन जेव्हा स्टार्ट होणार होतं, आय स्टार्टेड गेटिंग कूल डाऊन अँड आय स्टार्टेड गिव्हिंग माय स्पीच अँड स्टार्टेड दी प्रोग्राम विथ राईट नोट, इन प्रॉपर वे, दी बेस्ट वे पॉसिबल. काय झालं, मी खूप स्वतःला कम्फर्टेबल फील केलं. Whenever you are in that environment for 10 to 15 minutes, at initial stage you feel it as a burden or tension. बट जसा जसा वेळ जातो, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तो एरिया कम्फर्टेबल व्हायला लागतो. सिम्पल. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला चान्स भेटेल, तुम्ही ऑडियन्सच्या समोर अगोदरच प्रेझेंट राहत चला. त्या एरियाला, त्या झोनला एक्सपिरियन्स करा. तुम्हाला समजलं पाहिजे की माईक कुठे, स्क्रीन कुठे, ऑडियन्स कुठे बसलेली. अचानक जर गेले तर गोंधळ उडतो बऱ्याच वेळा. सो गोइंग प्रिव्हियसली ॲट इनिशियल फेज इज ऑलवेज इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो दीज आर दी 3 P's: प्रिपेअर, प्रॅक्टिस अँड परफॉर्म. अंडरस्टूड? समजतंय सर्वांना? रिस्पॉन्स देत चला. येस सर. ओके. रिस्पॉन्स देत यासाठी चला, कारण की तुम्हाला जर काही डाऊट असेल तर आपण इन्स्टंटली. ओके ओके ओके. मुव्हिंग फर्दर. डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. आपल्याला स्पीच विसरायची नाहीये, आपल्याला लक्षात ठेवायची आहे. लक्षात ठेवण्यासाठी 4 गोष्टी असतात महत्वाच्या, या लक्षात असू द्या. सर्कल ऑफ कॉम्पिटन्स. सर्कल ऑफ कॉम्पिटन्स म्हणजे तुमची स्पीच किती लेंदी आहे, तुमची ऑडियन्स कोण आहे, तुमच्या स्पीचचे टॉपिक्स काय आहेत, मेन क्रक्स ऑफ द टॉपिक्स. ओके. त्यानंतर तुमच्या स्पीचला किती वेळ तुम्हाला रिप्रेझेंट करायचंय, त्यामध्ये ऍक्टिव्हिटीज तुम्ही कोणत्या घेणार आहे, तुम्ही स्ट्रक्चर कसं फॉलो करणार आहे. सिम्पल. हे सगळं आलं सर्कल ऑफ कॉम्पिटन्स मध्ये. ओके. व्हिज्युअल फोटोग्राफिंग हे खूप महत्वाचं आहे. व्हिज्युअल फोटोग्राफिंग. जस्ट इमॅजिन यू आर हॅव्हिंग अ प्रोजेक्ट ऑफ 100 पेजेस. तुम्ही एक प्रोजेक्ट सबमिट करत आहात 100 पानांचा आणि तुम्हाला तो प्रेझेंट करायचा आहे. व्हॉट यू विल डू? यू विल प्रिपेअर अ प्रेझेंटेशन. हाऊ मेनी स्लाइड्स यू विल हॅव इन दॅट प्रेझेंटेशन? अराउंड 20 स्लाइड्स, 25 स्लाइड्स सफिशियंट आहे. तुम्ही काय 100 स्लाइड्स तर नाही तयार करणार 100 पेजेसच्या प्रोजेक्टसाठी, राईट? सिम्पल. तुम्ही त्याला शॉर्ट मध्ये मांडणार आहे तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये, पीपीटी मध्ये. ओके. कट करणार आहे त्याला बऱ्यापैकी आणि इम्पॉर्टंट तुम्ही तिथे लिहिणार आहे जे टॉपिक्स आहेत ते. सिम्पल. फॉर एक्सप्लेनेशन. काय करायचं असतं त्यामध्ये पण, आपण जेव्हा इम्पॉर्टंट टॉपिक्स काढतो आणि एखाद्या पेजवर लिहितो आपली स्पीच जी असते ती, तर ती स्पीच एखाद्या पेजवर लिहिताना तुम्ही अशा प्रकारे ती लिहायची असते. फॉर एक्झाम्पल, यू वॉन्ट टू राईट दी
बेनिफिट्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट विथ द रेड कलर पेन. त्याला सर्कल करा. नाव यू वॉन्ट टू राईट दी प्रोडक्ट नेम्स विच आर इन्व्हॉल्ड विथ दी आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कोणते कोणते टूल्स आहेत त्याच्या संदर्भातले. मग ते तुम्ही ग्रीन पेनने लिहा. ब्ल्यू पेनने तुम्ही त्या प्रोडक्टची प्राइसिंग लिहा, किती ड्युरेशन असतं, त्या प्रोडक्टची व्हॅलिडिटी किती असते ते लिहा. म्हणजे तुम्ही एक अशी इमेज क्रिएट करा त्या एका पेजवर की तुमच्या माइंडमध्ये फिट झाली पाहिजे एका इमेज फॉर्म मध्ये. वेन एव्हर यू विल क्लोज युअर आईज, दॅट इमेज शुड बी इन फ्रंट ऑफ यू. हा, मी रेड कलरने हे असं असं लिहिलं होतं, मी ग्रीन कलरच्या पेनने असं लिहिलं होतं, याला सर्कल केलं होतं, याला स्क्वेअर शेपमध्ये टाकलं होतं मी ब्लॉकमध्ये. आय हॅव मेन्शन दॅट. याने काय होतं, व्हिज्युअल फोटोग्राफिंग आपण याला म्हणतो, की एखादा कंटेंट तुम्ही शॉर्ट मध्ये लिहिताय एका पेजवर आणि त्याला इमेज फॉर्म मध्ये तुमच्या माइंडसेट मध्ये टाकताय, कलर्स फॉर्म यूज करून, सिम्बॉलिक फॉर्म यूज करून, आणि ते तुमच्या माइंडमध्ये हिट होतं. त्याचा फोटो काढून ठेवायचा, एक फोटो काढायचा आणि जस्ट प्रेझेंटेशनच्या अगोदर त्या फोटोला फक्त बघायचं एकदा. जर तुम्ही तो फोटो बघितला तर तुम्हाला स्पीच देण्यामध्ये एकदम इझी आणि कम्फर्ट फील होईल. खूप इम्पॉर्टंट आहे, ट्राय करून बघा कधी. ठीक आहे, कारण जेव्हा ती इमेज तुमच्या माइंडमध्ये क्लिक होते, ते अक्षर, ते सिम्बॉल्स, एव्हरीथिंग यू नो कम्स इन फ्रंट ऑफ युअर आईज. सिम्पल. दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअल फोटोग्राफिंग. थर्ड इज ॲक्रोनेमिंग. व्हॉट इज ॲक्रोनेमिंग? ॲक्रोनेमिंग मीन्स एखादी गोष्ट, लेंदी वाली गोष्ट शॉर्टकट मध्ये टाकणे. फॉर एक्झाम्पल, यू वॉन्ट टू टेल अबाउट दी 3 बिझनेसमॅन्स. आता 3 बिझनेसमॅनचे नावं तुम्हाला लक्षात ठेवणं थोडंसं अवघड जातं समजा, कारण की बाकीचं पण कंटेंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नाव देर इज अ बिझनेसमॅन, देर आर 3 बिझनेसमॅन, टाटा, अंबानी अँड गोएंका. फॉर एक्झाम्पल, देर आर 3 बिझनेसमॅन्स. नाव व्हॉट यू विल डू? बिझनेसमॅन डॅश TAG. TAG, टाटा, अंबानी अँड गोएंका. शॉर्टकट फॉर्म of the initials of their names. Tag, TAG, tag. Okay, tag, businessman's tag, टाटा, अंबानी, गोएंका. असं हे लक्षात ठेवायचंय. त्याला आपण म्हणतो ॲक्रोनेमिंग. शॉर्टकट्स ऑफ द सेंटेन्सेस टू रिमेंबर. आता एखादा नंबर लक्षात ठेवायचा तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, दी पायथॉन सॉफ्टवेअर किंवा पायथॉनच्या थ्रू एखादं सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्याचे 11 लाख कॉपीज किंवा लायसन्सेस विकल्या गेले, असं तुम्हाला सांगायचंय. 11 लाख. Now, how you can remember 11 lakh? Remember the date. For example, today is 11 date. You have your birthday today. हा, माझा बर्थडे 11th ला आहे. 11 तारीख 11 लाख प्रोडक्ट्स विकले गेले होते. ओके, 11 मॅच करायचंय. नॉट जस्ट विथ युअर बर्थ डेट, नॉट नेसेसरी ना की 11th असणार आहे. वेगळे पण नंबर्स असू शकतात. मग तुम्ही तुमच्या फेवरेट नंबर सोबत कम्पेअर करू शकतात. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या बर्थ डेटवर, गाडीच्या नंबरवर, तुमच्या बंगलोच्या नंबरवर, जे काय असेल ते, तुमच्या अपार्टमेंटच्या नंबरवर, तुमचे फेवरेट नंबर्स जे बाकीचे असतील त्यांच्या नंबरवर, जे नंबर तुम्हाला इझी वाटतं हे लक्षात ठेवण्यासाठी त्या नंबर्सवर तुम्ही कशाही प्रकारे लक्षात ठेवू शकतात. याला आपण म्हणतो ॲक्रोनेमिंग. ही टेक्निक ॲक्रोनेमिंग म्हणतात याला, की तुम्ही हे नंबर्स तुमच्या रिअल लाईफ सोबत कम्पेअर करायचे, तुमच्या गाडीच्या नंबर सोबत, तुमच्या मोबाईल नंबर सोबत, आणि मग तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ते इझी जातं. व्हेरी सिम्पल. That is the acronyming about the names and about the numbers. Okay, and belief in your product. स्वतःच्या प्रोडक्ट वरती भरोसा असणं. तुम्ही जर एखाद्या प्रोडक्ट बद्दल मार्केटिंग करताय, त्याचं भाषण तुम्ही जर देताय आणि तुम्हालाच त्याची गॅरंटी जर नसेल, तर कुठेतरी मग तुमचं चुकतंय. You're wrong at some place. Then you need to have a belief system on your product, the trust on your product and content. Okay, so these are the 4 things: circle of competence, visual photographing, the acronyming, and the belief in your product or the content. Okay, next, delivering under the pressure. For delivering under the pressures, the most important practice is the mirror practice. आरशासमोर उभं राहून स्वतःच्या कंटेंटची, स्पीचची तयारी करणे. बिकॉज मिरर गिव्स यू अ जेन्युइन फीडबॅक विदाउट मॅनिप्युलेशन. पेप टॉक टू सेल्फ, स्वतःशी बोलून स्वतःची तयारी करणे. व्हेरी व्हेरी बेस्ट प्रॅक्टिस. कारण की दुसऱ्यांशी बोलून किंवा एन्व्हायरमेंटल डिस्टर्बन्स असल्यानंतर तुम्हाला ते होऊ शकत नाही. बट तुम्ही जेव्हा एकांतात असतात, स्वतःसोबत असतात, तेव्हा स्वतःसोबत तुम्हाला वेळ देऊन पेपटॉकची प्रॅक्टिस करून तुम्ही ती स्पीच चांगल्या प्रकारे तयार करू शकता. आणि ती कन्व्हर्ट टेक्निक. कन्व्हर्ट टेक्निक म्हणजे काय? तुमची जी अँझायटी आहे, तुमचं जे टेन्शन आहे, ते एक्साइटमेंट मध्ये कन्व्हर्ट करा. फॉर एक्झाम्पल, एखादं अवॉर्ड फंक्शन आहे, तुम्हाला बक्षीस भेटणार आहे समोरून,
तरी पण तुम्हाला धगधग होतं, अरे बापरे मी इतक्या ऑडियन्स समोर पुढे जाणार आहे, मला प्राइस तर आहे, बट तो चांगला इव्हेंट आहे, बट ती एक्साइटमेंट कशी आहे तुमची, छान वाली आहे. यू आर फिलिंग गुड, बट स्टील यू आर फिलिंग अँशियस, अँझायटी मोड येतो तुमच्या बॉडीमध्ये, तुम्हाला तसं फील होतं, राईट. सो याच गोष्टीला तुम्ही कन्वर्ट कशात करतात, एक्साइटमेंट मध्ये. तुम्ही एक्साइटेड आहात, तुम्हाला छान फील होतंय, असं तुम्ही रिट्रीट करतात किंवा तुम्ही असं फील करायला लागतात. सेम वे तुमच्या माइंडसेटमध्ये हे ऍटिट्यूड असलं पाहिजे की तुम्ही जेव्हा कन्वर्ट टेक्निक यूज करता, तुम्ही एका टेन्शनला तुम्ही पॉझिटिव्हिटीमध्ये कन्वर्ट करत आहात. सिम्पल. दॅट यू आर गिव्हिंग अ स्पीच, यू आर एक्साइटेड अबाउट दॅट, यू आर पॉझिटिव्ह अबाउट दॅट, हे तुम्हाला स्वतःला सांगणं आहे. हे तुम्ही स्वतःच्या माइंडसेटला समजून सांगा की तुम्ही हे प्रेझेंटेशन देत आहात, इट इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू टू रिप्रेझेंट युअर सेल्फ इन अ बेस्ट वे अँड गेट द बेनिफिट्स फ्रॉम दॅट इन युअर मार्किंग सिस्टम अँड ऑल दोज थिंग्स. सिम्पल. याला एक छान एक्साइटमेंट मोडमध्ये कन्वर्ट करा, त्याला आपण म्हणतो कन्वर्ट टेक्निक. ओके. अँड दी लास्ट स्लाइड फॉर दिस प्रेझेंटेशन इज मास्टर द स्पीच मेंटॅलिझम. मास्टर द स्पीच मेंटॅलिझम मीन्स व्हॉट? स्पीचला कसं तुम्ही मास्टर करायचंय, कसं छान प्रकारे तुम्ही डिलिव्हर करू शकतात. सिम्पल. ओके. काय काय आहे यामध्ये? येस पिरॅमिड. ऍज आय टोल्ड यू, सिकिंग द परस्युएशन ऑफ ऑडियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑडियन्स येस म्हटली पाहिजे. ओके. ऑडियन्सचा जो रिस्पॉन्स देण्याचा प्रकार आहे, रिस्पॉन्स जे ऑडियन्स देणार आहे तुम्हाला, तो चांगला असला पाहिजे. जस्ट 1 मिनिट. जस्ट 1 मिनिट. ओके. स्लाइड विजिबल आहे सर्वांना? आय होप इट्स विजिबल. ओके. सो ओके. येस पिरॅमिड मध्ये आपण येस घेतो आपल्या ऑडियन्स कडनं, त्यांचे रिस्पॉन्सेस घेतो. इन बॅलन्स व्हॉट इट टेल्स अस दॅट युअर स्पीच शुड हॅव अ प्रॉपर बॅलन्स ऑफ एनर्जेटिक वर्ड्स, ऑफ सर्टन लेंथ, ऑफ सर्टन टोन. ओके. एक ऍक्टिव्हिटी घेतली पाहिजे, त्याचा बॅलन्स चांगला असला पाहिजे. ऍक्टिव्हिटी असणं, एक्साइटमेंट असणं, स्लोनेस असणं, या सगळ्या गोष्टी. वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स. पॉवरफुल शब्द कसे यूज केले पाहिजे? बिकॉज सी, इफ आय एम सेइंग ऍक्सिडेंट, मी जर ऍक्सिडेंट शब्द काढला तर तुमच्या सगळ्यांच्या माइंडमध्ये एक ऍक्सिडेंटची इमेज तयार होईल आणि तुमचा माइंडसेट त्या गोष्टीला इमॅजिन करेल. निगेटिव्ह थिंकिंग येईल लगेच, इमिडिएटली. इफ आय एम सेइंग अवॉर्ड शो ऑर दी नेचर ऑर दी हॅपीनेस, तुमच्या माइंडमध्ये काय येणार? इमिडिएटली चांगल्या गोष्टी येतील, तुम्हाला चांगली भावना फील होईल, चांगल्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला इमॅजिन कराल, तुम्ही रिलेट करायचा प्रयत्न कराल त्याला. सो जे वर्ड्स आपण यूज करतो प्रेझेंटेशनच्या वेळेस, स्पीचच्या वेळेस, ते वर्ड्स प्रॉपरली यूज करणं इन राईट वे इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स अँड इफ यू आर युझिंग रॉंग वर्ड्स ड्युरिंग द प्रेझेंटेशन, then it can negatively hamper your impression in front of the audience. So using proper words is very, very important. Simple. Show and tell. As I showed the gulab jamun image, same way you need to show what you can show during the presentation, because what we see, we feel. Right? जे आपण बघतो ते आपण फील करतो. Whenever we are watching any movie, we feel that. एक चांगला कॉमेडी सीन चालू आहे, आपण स्वतः पण हसतो, आपल्याला माहिती आहे तो मूवी आहे, बट वी स्टील लाफ फॉर इट. एखादा इमोशनल सीन चालू आहे, देन वी गेट इमोशनल. आपल्याला माहिती आहे मूवी येतो, बट स्टील वी गेट इमोशनल. आपल्या डोळ्यातून पाणी पण येतं बऱ्याच वेळा. सी, जस्ट इमॅजिन दी पॉवर. आपण ज्या गोष्टी बघतो त्या आपण फील करतो स्वतः. दॅट्स वाय वेन एव्हर यू आर हॅव्हिंग अ प्रेझेंटेशन, त्या प्रेझेंटेशनच्या वेळेस, त्या स्पीचच्या वेळेस एखादी गोष्ट जर तुम्ही दाखवू शकता त्यांना रिलेटेड टू युअर स्पीच, इट इज व्हेरी इझी फॉर ऑडियन्स टू अंडरस्टँड. अँड युझिंग वर्ड्स ऑन दी लूप. महत्वाचे शब्द लूप मध्ये यूज करायचे, म्हणजे 2-3 वेळा यूज करायचे. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम हॅव्हिंग अ सर्टन काइंड ऑफ ऍप्लिकेशन और प्रोडक्ट असं समजा, माझ्याकडे एक लॉक आहे दरवाजाला लावण्यासाठी, तिजोरीला लावण्यासाठी, कोणत्याही दरवाजाला, की तो 30 मिनिट्स चार्ज केला की पूर्ण वर्षभर चालतो आणि तो फिंगरप्रिंटने चालतो तो लॉक. इफ आय एम टेलिंग यू, अँड चार्जिंग इज रिक्वायर्ड फॉर ओनली हाफ आवर फॉर युझिंग इट फॉर होल इयर. आता यामध्ये सगळ्यात चांगले बेनिफिट्स कोणते त्या लॉकचे?
It is having fingerprint scanner, best, and it is charged only for 30 minutes and it works for 1 year. सिम्पल. आता हायेस्ट लेवलला मला हे जे पॉइंट्स आहेत ना या लॉकचे ते रिपीट करायचे प्रत्येक वेळेस. मी 1 तासाचं प्रेझेंटेशन जेव्हा देणार आहे ऑडियन्सला, त्याचे कॉस्टिंग बद्दल, त्याच्यात काय काय असतं त्याबद्दल, काय काय फॅसिलिटीज भेटणार त्याबद्दल, किती वर्ष वॉरंटी असेल त्याबद्दल, किती कॉस्टिंग असेल त्याबद्दल, बट यामध्ये मला 1-2 वाक्य सारखे सारखे रिपीट करायचे. I need to, repeat 2-3 sentences again and again. What? I'm having a lock. It's using fingerprint scanner, and this lock is used for 1 year if I'm charging it for 30 minutes. Because these are the major pointers of that lock. Simple. Okay? Got it? तर आपल्याला ते मेन पॉइंट्स रिपीट करायचे. ओके. वर्ड्स ऑन लूप म्हणजे तो सेंटेन्स जो असतो ना की अर्धा तास रिचार्ज करा, चार्ज करा अँड यू विल यूज इट फॉर 1 year. अँड फिंगरप्रिंट स्कॅनर फॉर दॅट लॉक. व्हेरी अॅक्युरेट फिंगरप्रिंट स्कॅनर. हे 2 माझे चांगले पॉइंट्स आहेत त्या लॉक बद्दलचे. तर मी हे सारखं सारखं मधून मधून रिपीट करत जाणार. कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट रिपीट मोडमध्ये आणतो एखाद्या क्वालिटी बद्दल, एखाद्या प्रोडक्टच्या, ती गोष्ट ऑडियन्सच्या माइंडसेटमध्ये परमनंटली फिट होते. गॉट इट? त्यामुळे कोणतीही गोष्ट मेजर पॉइंटर्स तुम्हाला बघायचे की तुमच्या प्रोडक्टचे काय आहे आणि टू रिपीट देम. 2-3 वेळा रिपीट करायचे ते. सिम्पल. ओके. अँड देन स्टोरीज मूव्ह. स्टोरीज मूव्ह करतात म्हणजे सेम वे. जसं मी तुम्हाला सांगितलं, एखादी गोष्ट सांगितल्यावर पब्लिक त्याला रिलेट करते स्वतःच्या लाईफ बद्दल, स्वतःच्या एक्सपिरियन्सेस बद्दल. सो व्हेन एव्हर यू आर टेलिंग समथिंग अबाउट एनी टॉपिक, देन यू कॅन शेअर सर्टन एक्सपिरियन्सेस विथ देम. जसं मी तुम्हाला माझा 9th स्टँडर्डचा एक्सपिरियन्स सांगितला. यू कॅन रिलेट युअर सेल्फ विथ दॅट. तुम्ही पण तसं इमॅजिन करू शकता की सेंड ऑफ असतो, सेंड ऑफ मध्ये असं असं भाषण असतं, होस्ट करावा लागतो कार्यक्रम. तुम्हाला ते रिलेट होईल, तुम्हाला ती कनेक्टिव्हिटी फील होणार. राईट? So whenever we are giving any example or telling any story, it connects in right way, in proper way with the audience, and it becomes easy for them to remember the things. Okay? So these are all the slides of this topic. समजलंय सर्वांना? Just tell me once. All understood? Yes, sir. काही क्वेश्चन्स असतील तर विचारत चला. ठीक आहे? मी सारखं सारखं तेच सांगत असतो कारण की तुम्हाला हे समजणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक प्रेझेंटेशन मधनं तुम्ही हे जर पॉइंट्स अप्लाय केले ना तुमच्या लाईफमध्ये, इट इज गोइंग टू बी व्हेरी हेल्पफुल फॉर यू. बिकॉज ऍट दिस इज ओनली द इनिशियल फेज ऑफ युअर लाईफ. यू नीड टू गो अ लॉंग वे. यू आर गोइंग थ्रू अ लॉंग वे. यू आर गोइंग टू गो अँड यू आर हॅव्हिंग अ लॉंग जर्नी आफ्टर दिस. सो अप्लाय दिस थिंग्स इनिशियली. तुम्ही खूप पुढे जाल बाकीच्यांपेक्षा. ठीक आहे? So we will revise the public speaking again. Lastly, exciting your audience. First sentence matters. वेगळ्या काहीतरी सिच्युएशनने चालू करा. डायरेक्टली हाय हॅलो करून लगेच कामावर नका सुरुवात करून. नो. चांगलं काहीतरी स्टोरी सांगा, एखादी कनेक्टिव्हिटी फील करा ऑडियन्सला तुमच्यासोबत कंबाईन होण्यासाठी, त्यांचे हार्मोन्स ग्रॅप करण्यासाठी, आणि रिलेटेड एक्झाम्पल्स प्रोव्हाइड करा की जेणेकरून त्यांना इंटरेस्टिंग फील होईल. कम्युनिकेशन बॉडी थ्रू आपण करणार आहे बिकॉज वी आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स फॉर एक्सप्लेनेशन. हाय पॉवर पोज, स्टँडिंग स्ट्रेट, using proper tone, showing them and telling them the examples, because after showing it is very easy for them to understand. Signing off gestures like bye bye, thank you, holding your hands like this, it creates the respect in the mindset of audience. Then proper dressing for the proper impression. Structuring your speech, कसं structure करणार आहे, the data, the activity and the persuasion of the audience, to ask them whether they are getting to understand, going to understand about this topic, they are having any confusions. Activities त्यामध्ये ऍड करणं, खास करून जेव्हा समोरासमोर इव्हेंट असतात, टू मेक थिंग्स इझी फॉर अंडरस्टँडिंग अँड हॅव्हिंग प्रॉपर डेटा. डेटा मीन्स फॅक्ट्स अँड फिगर्स. ओके? अबाउट एनी टॉपिक विच यू आर गोइंग टू एक्सप्लेन. 3 P's in the public speaking: prepare, practice and perform. Preparation means तुमच्या लिसनर्सला, तुमच्या ऑडियन्सला नेमकं ऐकायचं काय ते महत्वाचं आहे. तशा हिशोबानेच तुम्ही टॉपिक तयार करा. विनाकारण वेगळ्या ठिकाणी टॉपिक तयार नका करू. Right? Be precise and pinpoint and write what you say because it is very easy to remember the things which you write. Practicing properly in front of the mirror, in front of the family, in front of the friends, in front of the relatives. Speak clearly, loudly and at the right speed. चांगल्या स्पीड मध्ये बोलणं खूप गरजेचं आहे.
अँड परफॉर्म. परफॉर्म मीन्स आपण एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि नर्वसनेस आपला दूर करायचा आहे. अँड स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स बिफोर दी प्रेझेंटेशन ऑर स्पीच स्टार्ट्स. त्याने तुम्हाला कम्फर्ट भेटणार. ठीक आहे. ओके, चांगला विचार करून कॉन्फिडेंटली सुरुवात करायची आहे. डिलिव्हरिंग विदाउट फॉरगेटिंग द स्पीच. सर्कल ऑफ कॉन्फिडन्स आपण काय डिस्कस केलं की किती लेंथ आहे तुमच्या स्पीचची, कोण कोण ऑडियन्स आहे, एज ग्रुप काय आहे त्यांचा, तुम्हाला किती ड्युरेशन भेटला आहे स्पीच देण्यासाठी. ऑल दिस थिंग्स कम्स अंडर द सर्कल ऑफ कॉन्फिडन्स. व्हिज्युअल फोटोग्राफिंग मध्ये काय करत होतो आपण मोठ्या कंटेंटला छोट्या छोट्यामध्ये कन्वर्ट करत आलो. रेड पेनने, ब्ल्यू पेनने, ग्रीन पेनने एका पेजवर लिहित गेलो. एका पेजवर लिहिल्यानंतर त्याची इमेज तयार केली आपण आपल्या माइंडसेटमध्ये. कॅमेराने पण फोटो त्याचा क्लिक केला मोबाईल कॅमेराने, अँड बिफोर स्पीच वी आर जस्ट लुकिंग दॅट इमेज. बस खतम. त्या इमेजवरच तुम्हाला सगळं कळून जाणार की तुम्हाला काय बोलायचं आहे. व्हेरी सिम्पल. ॲक्रोनिमी म्हणजे आपण नावांना शॉर्टकट द्यायला गेलो. इनिशियल नाव जसं टाटा, अंबानी, गोयंका, TAG. जसं नंबर, तुमची बर्थ डेट असेल, तुमची गाडीचा नंबर असेल, तुमच्या घराचा नंबर असेल, तुमचा मोबाईल नंबर असेल, एनी नंबर, युअर पॅरेंट्स बर्थ डेट्स अँड ऑल, एनी फेवरेट नंबर. तर हे सगळ्या डेट्स आपण कनेक्ट करतो आपल्या फॅक्ट्स अँड फिगर्स सोबत, डाटा सोबत. ठीक आहे. दॅट इज ॲक्रोनिमिंग. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू नोट. व्हिज्युअल फोटोग्राफिंग अँड ॲक्रोनिमिंग आर द बेस्ट वन. अँड बिलीफ सिस्टम इन युअर प्रोडक्ट. तुमच्या स्वतःच्या प्रोडक्टवर, सर्व्हिसवर विश्वास असणं, कंटेंटवर विश्वास असणं, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकणार. You should have confidence in your product. That then and then only you can, propose it into the society or through the audience. That's it. Then next was delivering under pressure. Same mirror practice करायची, पेप टॉक करायचंय, स्वतःशी बोलायचंय. स्वतःशी तुम्ही जेव्हा जास्त बोलाल तेव्हा तुम्हाला चांगल्या प्रकारे गोष्टी लक्षात येतील. अँड कन्वर्ट टेक्निक. कन्वर्ट युअर स्ट्रेस अँड एन्झायटी इंटू एक्साइटमेंट अँड पॉझिटिव्हिटी. सिम्पल. And the last one is master the speech mentalism. मास्टरिंग करायचं स्पीच मेंटॅलिझम. येस पिरॅमिड. येस बोलायला लावायचं, उत्स्फूर्त करायचं ऑडियन्सला, त्यांना क्वेश्चन विचारायचे की जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट मेंटेन असेल. प्रॉपर बॅलन्स स्पीच मध्ये असणं, एक्साइटमेंट असणं, स्पीड चांगला असणं, ऍव्हरेज असणं, राईट. अँड हॅव्हिंग प्रॉपर एक्झाम्पल्स इन दॅट, प्रॉपर ऍक्टिव्हिटीज इन दॅट, एव्हरीथिंग. वर्ड्स कॅरी सेंटिमेंट्स. चांगले शब्दांचा वापर, पॉवरफुल शब्दांचा वापर यूज करणं, चांगले चांगले थॉट्स यूज करणं, त्यामध्ये सुविचार यूज करणं, राईट, टू हॅव अ प्रॉपर मोटिवेशन. देन शो अँड टेल देम. राईट, शो अँड टेल देम मीन्स आपण एखादं उदाहरण दाखवू शकतो त्यांना विच इज रिलेटेड टू अवर टॉपिक, विच इज इझी फॉर देम टू अंडरस्टँड. व्हॉट वी सी वी फील, बिकॉज ऑफ दॅट वी नीड टू शो देम. जेव्हा आपण एखादी गोष्ट बघतो तेव्हा ती अजून जास्त लक्षात राहणं इझी असतं. वर्ड्स ऑन द लूप मीन्स the right word, the powerful word, the actual pinpoint sentences of that product should be repeated 2-3 times. जसं लॉक बद्दल मी सांगितलं, फिंगरप्रिंट वाला आणि चार्जिंग वाला 1 वर्षभर टिकेल, तर ते आपण रिपीट करायचे ते पॉईंट 2-3 वेळा ऍटलीस्ट एका तासामध्ये, टू गेट इट इन टू द माइंड ऑफ द पीपल. लोकांच्या माइंडसेट मध्ये जाण्यासाठी आणि परमनंटली त्यांना ते लक्षात राहण्यासाठी. अँड स्टोरीज मूव्ह. स्टोरीज ह्या मूव्ह करतात, स्टोरीज ह्या कनेक्ट करतात लोकांना एकमेकांसोबत, आणि त्यामुळे स्टोरीज जर तुमच्या असेल तर तुम्ही तुमच्या टॉपिक सोबत स्टोरीज कनेक्ट करताना लोकांना कम्फर्ट फील होतो आणि लोक त्या हिशोबाने ग्रास्प करतात. तुमची स्पीच असेल, तुमचं प्रेझेंटेशन असेल, इट फील्स कनेक्टेड. सो दिस वॉज ऑल अबाउट दी पब्लिक स्पीकिंग. पब्लिक स्पीकिंग करताना, प्रेझेंटेशन देताना तुम्हाला कोणते कोणते टॉपिक्स लक्षात ठेवायचे, इट इज ऑल अबाउट दॅट. समजलं एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. ओके, गुड. ठीक आहे. In next session we are going to start with the next new topic. Okay, we are done with this public speaking. छोटं प्रेझेंटेशन होतं, बट त्याचे पिन पॉइंट्स लक्षात ठेवा, खास करून ॲक्रोनेमिंग, दी मिरर टेक्निक, पेप टॉक, दी व्हिज्युअल, व्हिज्युअल हे असं आहे की त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट तुम्हाला होऊ शकतो, व्हिज्युअलचा आणि पेपटॉकचा आणि ॲक्रोनेमिंगचा. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की यात मेजर काय होतं. ठीक आहे, तर प्रॅक्टिस जेव्हा कराल तुम्ही त्या हिशोबानेच तुम्हाला करायची, सिम्पल आहे. आणि व्हिज्युअल फोटोग्राफिंग हे खरंच तुम्ही प्रॅक्टिस करा. वाय? बिकॉज जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही कलर फॉर्मॅट मध्ये लिहितात, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन मध्ये लिहितात ना, ते तुमच्या लक्षात राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. आणि प्रेझेंटेशन सुरू व्हायच्या अगोदर काय करायचं, फक्त आपण जो मोबाईलमध्ये तो फोटो जो क्लिक करतो त्या इमेजचा, पेजचा, ती इमेज परत एकदा बघायची.
बिफोर गोइंग फॉर दी प्रेझेंटेशन, कारण की तुम्हाला इन्स्टंटली ते लक्षात राहणार आहे. सिम्पल. आणि तुम्ही त्याचं चांगलं प्रेझेंटेशन देऊ शकाल. गॉट इट? So this is all about the public speaking. In next session, I think, of course, we are going to start with a new topic. तुमचा अजून इंटरव्ह्यू टेक्निक्स पण बाकी आहेत, इंटरव्ह्यू प्रिपरेशन अँड ऑल, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे, बट ते एंडिंगला असेल. बिफोर दॅट वी आर गोइंग टू कव्हर सम डिफरंट टॉपिक्स ऑल्सो. ठीक आहे? सो वी विल स्टॉप टुडे. आज इतकंच करूया अँड वी विल मीट इन नेक्स्ट सेशन. ओके, डन. थँक यू ऑल. हॅव अ गुड डे. थँक यू.